माणसाला सुधरवण्यात किंवा बिघडवण्यात जर सर्वात मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो आहे परिस्थितीचा. पण खरा यशस्वी तोच होतो जो सर्व परिस्थितीला मात देऊन मूव्ह ऑन होतो. नाहीतर हे आजकालचे ब्लॉगर, घरात कोणी साधं आजारी पडलं करा सिंपत्ती गेन, कोणी एक्सपायर झालं करा सिंपत्ती गेन. पण आज आपण ज्याच्याविषयी बोलणार आहेत ना तो यांच्यापेक्षा थोडा वेगळाच निघाला. तर काय बोलते पब्लिक, कसं आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही मस्त असणार आहे. आजचा व्हिडिओ बघून काही अकलीचा विकास कमी झालेले लोक हे पण बोलू शकतात की याला काय या गोष्टीचा आता फुलका आलाय. पण जिथे आपण वाईट गोष्टीला वाईट म्हणत होतो ना तर तिथेच आपण चांगल्या गोष्टीला चांगलं पण बोललं पाहिजे. पण आजकाल चांगलं कोणाला सांगायचंच नाहीये, फक्त चुका काढायचे, फक्त वाईट बोलायचे. माझा पॅटर्न जरा वेगळा आहे. जिथं कोणी चुकतं मी त्याला चूक पण बोलेल, पण जिथं कोणी चांगलं करतंय ना तर त्याला चांगलं पण बोलेल. पहिलं तर एक गोष्ट क्लिअर करतो की आजचा व्हिडिओ काही रोस्ट वगैरे नसणार आहे. सहज या टॉपिक वरती बोलू वाटलं, काही गोष्टी मला खटकल्या त्यामुळे आजचा हा व्हिडिओ. तर या आहेत स्मिता सातपुते आणि हा त्यांचा मुलगा यश सातपुते. आता यांचं काय झालं मला हे काय या व्हिडिओ मध्ये सांगत बसायचं नाहीये. ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांना युट्यूब वरती भरपूर सारे व्हिडिओ भेटतील किंवा हा व्हिडिओ चेक कर. मग आता तुम्ही सर्व बोलताल की मग आता या विषयावरती बोलायला नेमकं आहे तरी काय? आहे, भरपूर आहे. कारण की या चॅनलवरती जेव्हा काही वाईट गोष्टी दाखवल्या जात होत्या तेव्हा या चॅनलवरती सर्वजण पिसाळल्यासारखे तुटून पडले होते. पण आता खरी जर या लेकराला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. सर्वजण पडले त्या लफडेखोर सेलिब्रिटींच्या टॉपिकच्या मागे आणि ज्या विषयावरती खरं बोलायला पाहिजे ना त्याविषयी मुख गिळून बसले. एखादा चुकत असेल तर त्याला लाख वाईट बोला, पण पुढे चालून जर तो काही चांगलं करत असेल तर मोठेपणाने त्याला शाबासकी देण्याची पण मानसिकता असते. आता हा यश आहे, बिचाऱ्याने एवढ्याशा वयात ना भरपूर काय काय बघित, पण त्या सर्व गोष्टीतून तो मूव्ह ऑन होऊन एक नवीन सुरुवात करतोय आणि त्याने शून्यातून सुरुवात केली. तो काय मागच्या गोष्टीसाठी सिंपत्ती गेन करत नाही बसला. बघा मला कोणी सांभाळणार नाहीये, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, कसल्याही प्रकारची त्याने सिंपत्ती गेन करायचा प्रयत्न नाही केला. आणि जेव्हा यांनी ही नवीन सुरुवात केली ना तेव्हा साधं त्याच्या मम्मीचा त्याने फोटो या नाव सुद्धा यूज केलेलं नाही आणि या गोष्टीसाठी त्याला देईल तेवढी शाबासकी कमी आहे. नाहीतर आजकालचे ब्लॉगर साधं घरात कोणी आजारी जरी पडलं ना तरी सिंपत्ती गेन करतात. मैं गरीब हूं. मग त्यांच्यापेक्षा तर हा यश कित्येक पटीनं चांगला आहे. ज्या लेकराला कधी झाडू माहित नव्हता ते लेकरू आज घर तर सोडा पूर्ण अंगण झाडतंय. ज्याच्या एका हाकेवर त्याला सर्व काही जागेवर भेटत होतं तो आता स्वतःची कामं सर्व स्वतः करतोय. आणि जो कधी आपलं जेवणाचं ताट उचलत नव्हतं ना तो आता शेतात जाऊन कडोळाच्या पेंड्याच्या पेंड्या उचलतोय. आणि कमी वयात जेव्हा स्वतःवरती जबाबदारी पडते ना तेव्हा काय परिस्थिती असते ना ते मी जवळून बघितलंय. पण ते कसं आहे ना या दुनियात इतके जळभद्री लोक आहेत ना की एखादा डिप्रेशन मध्ये असेल ना तर त्याला डिप्रेशन मधून काढायचं तर सोडा, तो अजून कसा डिप्रेशन मध्ये जाईल याच्या तयारीला लागतात ते. त्यामुळे ना जरा फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणून ना ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. एकदा माझी मम्मी आली किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम मतलब संपली, मतलब कंडिशन चांगली झाली तर मी बंद करू शकतो, नाहीतर कंटिन्यू करणार. आता यशच्या बॉडी लँग्वेज वरून हे दिसून येत आहे की तो थोडा फार तरी मूव्ह ऑन झालाय. पण काही अक्कल शून्य लोक त्याला कमेंट करून हेच विचारतायत तुझी मम्मी कुठे आहे, तुझ्या मम्मीवरती एक व्हिडिओ बनव, तुझी मम्मी काय करतेय, तू भेटायला जातो का? अरे का काय गरज आहे तुम्हाला, का जाणून घ्यायचंय, होऊ दे त्याला मूव्ह ऑन. या दळभद्री कमेंट्स मुळे त्याच्यावरती प्रचंड असा वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही त्याला धीर नाही देऊ शकत ना तर त्याला कमीत कमी डिमोटिवेट नका करू. कमेंट्स करणारे पण इतके दळभद्रीत ना तुम्हाला सांगतो, विचारणार काय नाही तुमचं मुंबईचं घर काय झालं, तू तुझा जीवन प्रवास सांग ना, तू कसं काय आला इकडे, तू गावाकडे आता काय करतोय, का तुम्हाला काय करायचंय, होतं ना तू मोहन तर होऊ द्या. पुढे चालून ह्या सर्व गोष्टी क्लिअर होणारच आहे. आता काय अकलीचा विकास कमी झालेले लोक हे पण बोलतील की अरे तूच भरपूर वेळा त्या स्मिताला रोस्ट केलंय आणि तुलाच आता का फुलका आलाय. कसं आहे ना एखादा जर चुकत असेल ना तर त्यावरती मी हमखास बोलणार, पण जर एखादा चांगलं करून सुद्धा जर त्याला ट्रोल होत असेल, जर त्याला काही बोलल्या जात असेल ना तर त्याच्या बाजूने सुद्धा राहणार. पण जर एखादा काही चांगलं करत असेल तरी त्याला जर लोक वाईट बोलत असेल तर त्याला धीर द्यायचा पण धाडस ठेवा. पण नाही, सगळे लागलेत त्या लफडेखोर सेलिब्रिटींच्या कॉन्ट्रोवर्सीच्या मागे, ते दळभद्री पब्लिसिटी स्टंट करायला आणि हे लोक आणखीन त्यांना व्हायरल करायला. आता मागे एकदा पण असंच झालं, ते मणिपूर मध्ये एवढा भयंकर प्रकार झाला होता, तो टॉपिक कोणी उचलून नाही धरला एवढा, पण ते निंबी सीमा सचिन त्यांना बाथरूमला सुद्धा जाऊन देत नव्हते, एवढं त्यांना फेम देत सुटले होते.
हो नाही तर काय, उठसूट फालतूपणा कव्हर करायचा, चांगलेपणा आपल्याला दाखवायचंच नाहीये, चांगल्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचंच नाहीये. आता काही जणांचं असं पण म्हणणं असेल की यशने हा युट्यूब वगैरे नाही बघायला पाहिजे, ब्लॉगिंग वगैरे नाही करायला पाहिजे, त्याने त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. खरं आहे, पण नाण्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली एक वाईट. आजकाल ज्यांना धुवायची अक्कल नाहीत ना, ते टाबर आता गेमिंग चॅनल ओपन करून तासन तास त्यावरती गेम खेळत बसतात आणि पैसे भेटतात म्हणून त्यांचे पेरेंट्स सुद्धा त्यांना त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. त्या टाबरांना तर सोन्याम पिवळं, ते बसतात गेम खेळत. पण याने कमीत कमी तो मार्ग तर नाही निवडला ना. हा सर्व आपले कामं करतो, अभ्यास करतो, शाळेत जातो, शाळेतून आल्यावरती जेवढा मोकळा वेळ भेटेल त्या वेळेत व्हिडिओ बनवतो, तो एडिट करतो, तो अपलोड करतो. मग यात वाईट काय? आणि यातून जर त्याला दोन पैसे भेटत असेल, त्याला सपोर्ट भेटत असेल, त्याला आधार भेटत असेल तर अजिबात वाईट नाहीये. तो जर तासोन तास जर युट्यूब वरतीच पडलेला असता तर आपण वाईट आहे असं बोलू शकत होतो. कारण त्याचं वय एवढं पण नाही की तो कुठेतरी जॉब करून आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. त्याला जो काही आधार आहे तो या युट्यूबचाच आहे. मग मला एक सांगा, कुठे ते स्मिताने साधी एक शिवी जरी दिलीत ना तरी आपला ज्ञानाचा भोपळा पब्लिक वरती फेकायला तयारच असायचे. तेव्हा तर रोज वाढायचे, सीमाने हे केलं, सीमाने ते केलं, स्मिता आज अशी बोलली, स्मिता काल तशी बोलली. निम्म्याच्या वर रोस्टिंग रिॲक्शन चॅनल तर या टॉपिक वरती चालत होते. हा, आता माझं पण चालत होतं, पण कमीत कमी मी या गोष्टीवरती स्टँड तर घेतला. पण नाही, आपल्याला फक्त निगेटिव्हिटी आणि ते फक्त लफडे कव्हर करायचे. सर्वजण ते एक्स माऊ आणि त्या सनी जाधवच्या कॉन्ट्रोवर्सीच्या मागे लागलेत. काय गरज नाहीये त्या टॉपिकला एवढं उचलून धरायची. त्या दोघांनी काही एवढं समाजकार्य नाही केलंय की त्या टॉपिकला एवढं उचलून धरलं पाहिजे. मला नाही, लफडीखोर सेलिब्रिटीला जेव्हा फुकटचा फेम दिला जातो ना तेव्हा प्रचंड राग येतो. मला पण त्या टॉपिक वरती काय स्पेशल व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं होय. आणि जेव्हा असला काही प्रकार घडतोत ना तेव्हा एखाद्याच्या आयुष्याची जर पुरेपूर वाट जर लावायचा प्रयत्न कोणी करत असेल ना तर ते हे मीडियावाले टीआरपी साठी काहीही करतील रे, येदळबद्री काहीही करतील. काहींनी तर त्यांना अटकच करून टाकलं, डिक्लेअर करून टाकलं की त्यांना अटक झालीये. आणि आजकालच्या पब्लिकला जेवढा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये ना तेवढा या मीडियावाल्यावरती विश्वास आहे. कारण की यांचं प्रेझेंटेशनच असं असतात ना की लोक त्यांच्यावरती लगेच भरोसा ठेवून बसतात की नाही हा हे खरं आहे. पण मीडिया त्याने करत, ईदभर असलं की हातभर सांगतं. सोशल मीडियावरती सनी जाधव आणि मयुरी पवार बद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ज्यामध्ये मयुरी पवारने सनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे सनी जाधव हे गेल्या काही दिवसांपासून फरार होत असल्याची बातमी समोर येत आहे. आता या व्हिडिओमध्ये भलतच काहीतरी सांगितलंय, पण सीटीआर वाढवण्यासाठी हे असला काहीतरी थंबनेल टाकलाय, जेणेकरून लोक लगेच क्लिक करतील. संस्थापक सनी जाधव इंस्टाग्रामवर फेमस रील स्टार म्हणून त्याला ओळखलं जातं. तर हाच सनी जाधव सध्या फरार आहे. तर का, नेमकं प्रकरण काय आपण पाहूया. त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. हा, बाकी तर सर्व बाजूला राहू द्या, पहिले यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे हे आपल्यापर्यंत गरज नसलेल्या न्यूज घेऊन यायला तयारच आहे. जाधव याची इंस्टाग्रामवर एका महिलेसोबत ओळख झाली. त्याच दरम्यान त्याने माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं बोलत होता. त्यावर महिलेने त्याला नकार दिला. काही दिवसानंतर सनी जाधवने त्या महिलेला एका हॉटेलवरती भेटण्याकरिता बोलवलं आणि तिची संमती नसताना तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील फोटो त्याच्या फोनमध्ये काढून घेतले. आता हे सगळं बाजूला राहू द्या. त्यांच्या माहितीनुसार हे दोघं पण विवाहित आहे. या बाबाला बायको आहे आणि हिची डिवोर्स केस चालू आहे. आणि असं पण सांगितलं जाते की हा गुन्हा भरपूर दिवसा अगोदर घडलाय. मग आतापर्यंत ही पीडित गप्प का? मग त्यावरती म्हणणं असं आलंय की पीडिताचे काही अश्लील फोटोज वगैरे या व्यक्तीकडे होते. मग जेव्हा आता हे धाडस केलंय, आता काय त्याच्याकडे ते फोटोज नाहीये. त्यानंतर त्या दोघांचं बोलणं पूर्णपणे बंद झालं. काही दिवसानंतर सनी जाधवने त्या महिलेला एका हॉटेलवरती भेटण्याकरिता बोलवलं आणि तिची संमती नसताना तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील फोटो त्याच्या फोनमध्ये काढून घेतले. जर पीडितेची इच्छा नसताना तिच्या सोबत जर शारीरिक संबंध ठेवलेच गेले होते तर हे हॉटेल रूम पर्यंत पोहोचलेच कसे? आणि असले फोटो काढूपर्यंत तुम्ही काय करत होता? आणि आता जर तुम्ही हा गुन्हा दाखल केलाय तर आता काय त्याच्याकडे ते फोटोज नाहीये का? अशा भरपूर सारे प्रश्न आहेत त्या माझ्या डोक्यामध्ये फार घर करून बसले. त्यामुळे या टॉपिक वरती मला अजिबात बोलायची इच्छा नाहीये. तुमच्यावरती खरंच अत्याचारच झालेला आहे तर तुम्ही जो निर्णय आता घेतला ना तो निर्णय जर तुम्ही ताबडतोब घेतला असता तर आज परिस्थिती काहीतरी वेगळी असती. या निब्बानिब्बीचं कसं असतं तुम्हाला सांगू का? निब्बा जोपर्यंत निब्बीचा ऐकतो तोपर्यंत निब्बीला सर्व काही चालतं. पण हा निब्बा जेव्हा निब्बीच्या मनाच्या विरुद्ध काहीतरी करतो, तिचं ऐकत नाही, ती म्हणाल तसं वागत नाही ना, तेव्हा मात्र निब्बीला प्रॉब्लेम होतो आणि मग सुरू होतं वुमन कार्ड. अरे की हे दुर्दैव आहे की अशा केसेस मध्ये शक्यतो पुरुष त्याची काही चुकी नसताना विनाकारण अडकला जातो. आता मी असं नाही म्हणत की हा महाशय निर्दोष आहे आणि मी याची बाजू घेतोय, असं नाहीये, पण एक रियालिटी सांगतोय. कारण टाळी काय एका हाताने वाजत नाही. पण असू द्या, या टॉपिक वरती अजून काही बोलायची माझी तर काही इच्छा नाहीये.
आजचा व्हिडिओ जरी छोटा असला पण माझे दोन्ही मुद्दे तुम्हाला नक्की पटले असतील अशी अपेक्षा करतो. आणि जाता जाता एवढंच सांगेल की ते बिचारे यशला अशा कमेंट करू नका की ज्यामुळे त्याला त्रास होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले मत कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय. आता मी बिघडलो अख्खं वातावरण टाईट. माझेच लोक मला झालेत वाईट. जे सोबत आहेत आत्ता ते जीवेत आपले आणि जे सोडून गेलेत ते आपले नाहीत.